हॅलो मंडळी, कशा सर्वजण. तर मी आज चालले आहे हॉस्पिटलला. मला एक्सरे काढण्यासाठी हॉस्पिटलला जायचं होतं. सो बाहेर जायचं असल्या सई तर खूप एक्साइटेड असते. तिच्या पप्पाची वाट बघत होतो. तिचे पप्पा आले आणि परत आम्ही हॉस्पिटलसाठी निघालो. गेल्यानंतर मी थोडा बाहेर बसून चाय वगैरे घेतला. मला आवडतं चाय घ्यायला. आणि जाऊपर्यंत तर देवा उशीरच झाला होता. काय करणार. ओपीडी पण बंद झाली होती आणि केस पेपर तर देतच नव्हते. खूप प्रयत्न केला घेण्याचा, पण नाही. ते बोलले 4 वाजता तुम्ही रिटर्न या. तर बसण्याऐवजी आम्ही बोललो पटकन घरी जाऊन स्वयंपाक वगैरे करून जेवण करून घ्यावं. घरी आल्यानंतर ऑप्शनल माझ्याकडे मटकी होती फ्रीजमध्ये, तर मसाला वगैरे पटकन ऑब्व्हियसली मी भाजून घेतला. आणि मसाला वगैरे भाजल्यानंतर 2 वेळेस मटकी धुवून घेतली, मटकी फ्राय केली. आणि त्यामध्ये आमचं कार्टून जरा येड्यावानीच करत होतं मध्ये. तिला खूप आवडतं ब्लॉगमध्ये मध्ये मध्ये करायला. तिला व्हिडिओमध्ये जरी घेतलं नाही तर आमची मॅडम जरा रुसतेच. तर एक टाकी असल्यामुळे मी पटकन मटकी वगैरे टाकून घेतली. तोपर्यंत बोलले मटकी होईपर्यंत पटकन आपलं पीठ बीठ मळून घ्यावं. तिचे पप्पा पण झोपून घेतलं होतं. आता काय करणार, दमले होते ना साहेब. तर म्हणलं पटकन आवरून घ्यावं. पीठ वगैरे मळलं आणि पीठ मुरण्यासाठी तेल वगैरे लावून मी ठेवून दिलं. थोडंसं फनी बोलले मी, कारण ब्लॉग बघायला पण थोडा इंटरेस्ट आला पाहिजे ना समोरच्याला. तर तांदूळ वगैरे पटकन निवडून घेतले. आणि एक गॅस असल्यामुळे काय करणार यार, मजबुरी का नाम महात्मा गांधी. तर तांदूळ वगैरे निवडून घेतले, धुवून पण घेतले पटकन. आणि आमचं कार्टून बोलत होतं मम्मी मला भूक लागली आहे, पटपट आवर. माझं पण चाललं होतं थोडंफार, ब्लॉग पण बनवत होते. आणि मॅडम काय आमच्या काय ऐकतच नव्हत्या. मध्ये नुसतं मध्ये करत होत्या. पटकन चपात्या वगैरे पटापट करून घेतल्या. थाळी आपली मस्त एकदम भारी सजवली. म्हणलं नवऱ्याला जरा इम्प्रेस करावं. कधीतरी नवरा आपल्यावर इम्प्रेस झाला पाहिजे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.